नागपुर महानगर पालिका में चुनाव के दौरान अनोखा सियासी संदेश। कांग्रेस के नगर सेवक शैलेश पांडे सफाई कर्मचारी की वेशभूषा में सभागृह पहुंचे, लेकिन उन्हें प्रवेश से रोक दिया गया। उन्होंने क्षेत्र में सफाई व्यवस्था की बदलाई का मुद्दा उठाया है। नागपुर में आज महानगर पालिका की स्थायी समिति और अन्य सभापतियों के चुनाव के दौरान एक अलग ही दृश्य देखने को मिला। कांग्रेस के नगर सेवक शैलेश पांडे सफाई कर्मचारी की वर्दी पहनकर सुरेश भट्ट सभागृह पहुंचे। बताया जा रहा है कि उन्होंने पहले प्रभाग क्रमांक 11 में प्रतीकात्मक रूप से सफाई की और क्षेत्र में सफाई व्यवस्था की कमी को उजागर किया। पांडे का आरोप है कि उनके वार्ड में नियमित सफाई नहीं हो रही, जिससे नागरिकों को भारी परेशानी उठानी पड़ रही है। इसी मुद्दे को लेकर वे विरोध जताने के लिए इस रूप में सभागृह पहुंचे थे। हालांकि सुरक्षा कर्मियों ने उन्हें अंदर प्रवेश नहीं करने दिया। इस घटनाक्रम ने नगर पालिका की राजनीति में नया सियासी संदेश दे दिया है। माझं नाम शैलेश पांडे आहे। मी प्रभाग 11चा नगरसेवक म्हणून मला लोकांनी निवडून दिलंय आणि आज माझ्या मनात एक खंत आहे। खंत अशी आहे की मी जेव्हा निवडणूक लढित होतो, लढताना मी लोकांना शब्द दिले होते की माझ्या आपला जो प्रभाग क्रमांक 11 आहे, हा प्रभाग क्रमांक 11 आपण स्वच्छ ठेवणार आहे, साफसुथरा ठेवणार आहे, इथं गंदगी राहणार नाही। आज निवडून आल्यानंतर मला 1 ते 1.5 महिना झालाय, अजून सुद्धा माझ्या प्रभागात गंदगीचं साम्राज्य आहे। कारण माझ्याकडे जे सफाई कर्मचारी आहे ते मोजके 70-80 सफाई कर्मचारी राहतात, त्याच्यात 20-30 लोक सुट्टीवर राहतात आणि सुट्टीवर राहून सुद्धा 50 लोकांच्या उरावर मी किती बर्डन टाकणार आहे। ते 50 लोक 250-300 लोकांचं काम कसं करणार आहे। आमची पूर्ण नवीन बस्ती बसून राहिली आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे पूर्ण प्रभाग 11ला गंदगीचं साम्राज्य आहे आणि मी लोकांना शब्द दिला होता की मी निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात साफसफाई राहील, स्वच्छता राहील, प्रत्येक गलीत साफसफाई करणारा माणूस उपलब्ध करून देईल। ते मी करू शकलो नाही, त्या गोष्टीची मला खंत आहे। त्याच्यामुळे आजच्या या सभागृहाला मी माझा हा ड्रेस कोड आहे। जोपर्यंत माझ्या प्रभागात साफसफाईसाठी पर्याप्त मात्रेत लोक उपलब्ध होत नाही, नागपूर महानगरपालिका उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत माझा हा ड्रेस कोड राहणार आहे, माझ्या हातात हा झाडू राहणार आहे आणि मी लोकांची सेवा करत राहणार।